पंकजा मुंडे ऐतिहासिक विजय प्राप्त करतील, पालकमंत्री धनंजय मुंडे। बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी आता महायुतीचे सर्व नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे। बीडमध्ये दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित बैठकीवेळी जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, यामुळे आता पंकजा मुंडे या ऐतिहासिक विजय प्राप्त करतील असा विश्वास व्यक्त केला। तर सर्व पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांचा समन्वय साधून आम्ही विजयाकडे वाटचाल करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले। बीडमध्ये आयोजित या बैठकीस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलात, किती विजय निश्चित आहे? महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, RPI, आठवले गट, इतर सर्वच महायुतीचे घटक पक्ष आज एकत्र इथं आलेले आहेत आणि या घटक पक्षाच्या महत्त्वाच्या आमच्या पक्षातील सहकाऱ्यांची आजची बैठक आहे। जिल्हा परिषदचे सदस्य असतील, माजी सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, माजी सदस्य असतील, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, तालुक्याचे अध्यक्ष असतील, ह्या सर्वांची एकत्रित ही बैठक आज या ठिकाणी, बैठक म्हणता येत नाही, आता हे मेळाव्याचं रूप आलं आहे। हा मेळावा या ठिकाणी होतो आहे आणि ज्या पद्धतीने एक रूप होऊन हे महायुतीचे सर्व घटक पक्ष माननीय पंकजाताईंच्या विजयासाठी पूर्णपणाने सरसावलेत, यातूनच बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजाताई ऐतिहासिक विजय प्राप्त करतील असा मला विश्वास वाटतो। कार्यकर्ते विरोधात होते, आमदार सुद्धा आता सगळेजण एकत्र मंचावर नाही, हेच खरं आहे की महायुतीमध्ये एक लक्षात घ्या की ज्या वेळेस महायुती येते होते आणि महायुती झाल्यानंतर एकरूप व्हायला ज्या ठिकाणी वेळ लागत नाही त्या ठिकाणी विजय सहज होणं आणि त्या विजयाचं रूपांतर ऐतिहासिक विजयात होणं हे साधारणतः शक्य होतं, ते आम्हाला बीडमध्ये करता आलं।